वाल्मिक कराड संपलेच. वाल्मिक कराड समर्थकावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय असं म्हणायला हरकत नाही. वाल्मिक कराडचे समर्थक दुःखामध्ये आता मिसळलेले आहेत. नेमकं काय घडले, वाल्मिक कराडांसोबत अशी कोणती घटना घडली, नेमकं काय घडले हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा, तेव्हाच सगळा व्हिडिओ समजणार आहे आणि वाल्मिक कराडांसोबत नेमकं काय घडले आणि काय कशामुळे हे घडलं हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेलमध्ये बघायचं आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मंडळी, वाल्मिक कराड संतोष देशमुख हत्या प्रकरण घडलं 1 वर्षापूर्वी. संतोष देशमुखांना हाल करून मारण्यात आलं आणि संतोष देशमुखांच्या मारण्याचे व्हिडिओ समोर आले. त्या व्हिडिओमध्ये वाल्मिक अण्णा कराड कुठेही दिसत नाहीत. संतोष देशमुखांच्या मारहाणीमध्ये सुद्धा ते दिसत नाहीत. संतोष देशमुखांना उचलण्यामध्ये सुद्धा ते दिसत नाहीत आणि संतोष अण्णा देशमुख यांच्या खुनाचे आरोप किंवा ज्या लोकांनी सुदर्शन घुले असतील किंवा त्यांचे साथीदार असतील त्यांनी खून केला असं सांगितलं गेलं आणि त्याच लोकांचे सगळ्यांचे मेन जर कोणी आखा म्हटलं गेलं किंवा मीडियावर जे सांगितलं गेलं की मुख्य आखा कोण आहे तो वाल्मिक कराड आहे. तो वाल्मिक कराड त्या आरोपामुळे अटक झाली, जेलमध्ये गेली. संतोष देशमुखांची हाल करून हत्या तर झालीच. सगळं काय झालं, या गोष्टी सगळ्या समोर आल्या. महाराष्ट्राच्या समोर सगळ्या गोष्टी उघड झाल्या. मात्र ज्या गोष्टीमुळे कुठेतरी वाल्मिक कराड निर्दोष आहेत असं म्हणलं गेलं, ती गोष्ट म्हणजे वाल्मिक कराड त्या ठिकाणी कुठेही उपलब्ध नव्हते. व्हिडिओमध्ये ते दिसत नव्हते आणि संतोष अण्णा देशमुख यांना मारताना तिथं हजर नव्हते. मग त्यांना तरी का अटक केलं, हा प्रश्न वाल्मिक कराडांच्या वकिलाकडून निर्माण केला गेला, वाल्मिक कराड समर्थकाकडून निर्माण केला गेला आणि त्यांना वाल्मिक कराड समर्थकांना एक विश्वास दिला गेला की वाल्मिक अण्णा आता बाहेर येतात. कशामुळे, तर संतोष अण्णा देशमुख केसमध्ये कुठेही थेट संबंध वाल्मिक कराडांचा नाही. मात्र हाच अर्ज घेऊन वाल्मिक कराडचे वकील उच्च न्यायालयामध्ये गेले. संभाजीनगर खंडपीठाने एक निर्णय दिला, छत्रपती संभाजीनगर, आणि त्यांनी सांगितलं की वाल्मिक कराड या माणसाचा कुठेही थेट संबंध नाही. कोणी सांगितलं? वाल्मिक कराडच्या वकिलांनी, हायकोर्टाने नाही. इथं गपलत होईल. वाल्मिक कराडच्या वकिलांनी सांगितलं की वाल्मिक कराडांचा कुठेही संबंध नाही, ते कुठेही जागेवर उपलब्ध नव्हते, त्याच्यामुळे वाल्मिक अण्णा निर्दोष आहेत आणि वाल्मिक कराडला तुम्ही सोडून द्या आणि त्यांची जमानत करावी ही कोर्टाकडे मागणी केली. कोणी? वाल्मिक कराडच्या वकिलांनी. वाल्मिक कराडच्या वकिलांनी ज्यावेळेस ही मागणी केली त्यावेळेस संतोष अण्णा देशमुखांचे जे वकील होते त्यांनी सांगितलं, सगळे डिटेल सांगितले कशा प्रकारे वाल्मिक कराड यांचं त्याच्यामध्ये समावेश आहे, पटवून दिलं कोर्टाला. कशा प्रकारे सांगितलं, तर 23 व्हिडिओ दाखवण्यात आले. त्या व्हिडिओमध्ये वाल्मिक कराड यांच्यासोबत बोलतानाचा सुद्धा त्याच्यामध्ये मोबाईलवर आलेला आहे, ज्यावेळेस संतोष अण्णा देशमुख यांना हे लोक क्रूरपणे मारत होते. याच्यामध्ये कुठेही जातीचा मुद्दा नाही. परत एकदा सांगतो, कुठेही जातीचा मुद्दा नाही. लोक म्हणतात जातीवाद करायला लागले, जातीवाद नाहीये, ही माणुसकीची कुठेतरी भावना आहे. याच्या आधी सुद्धा आपण पाहिलं असेल, जरांगे पाटील असतील किंवा कुठल्या वेगवेगळे लोक असतील, त्यांनी जे मुद्दे उचलले त्याच्यामध्ये फक्त संतोष अण्णा देशमुख यांचीच केस उचलून धरली असं नाही, तर प्रत्येक 3 वर्षाच्या चिमुकलीवर सुद्धा बलात्कार झाला, ती सुद्धा केस उचलण्याचा प्रयत्न झाला. मात्र ही जी केस आहे संतोष देशमुखांची, ती केस आहे काळीमा फासणारी घटना आहे माणुसकीला. आणि महत्वाचं म्हणजे एखादा माणूस कशा प्रकारे असो आणि कशा प्रकारे त्यानंतर त्या ठिकाणी मारलं जात त्याला, हे चुकीचं झालं. म्हणून या सगळ्या गोष्टीवर लोक पुढे आलेले. वाल्मिक कराड निर्दोष आहेत किंवा दोषी आहेत हे कोर्ट ठरवेल. मात्र कोर्टानं काल एक निर्णय दिला आणि त्याच्यामुळे दुःखाचा डोंगर कोसळला, जे आपण म्हणलो ते त्याच्यामुळे कोसळलाय. वाल्मिक कराड आता संपलेच असं लोक म्हणायला लागले. कारण काही लोकांनी सांगितलं वाल्मिक कराड आता कधीच बाहेर येऊ शकत नाही, वाल्मिक अण्णा संपले. तर याच्यामुळे काय येऊ शकत नाही, तर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने काल सांगितलं की वाल्मिक कराड यांचा अर्ज थेट फेटाळून टाकला कोर्टानं. मग याच्यावरून म्हणता येतं की वाल्मिक कराड आता नक्की कधी बाहेर येतील हे सांगता येत नाही. वाल्मिक कराड समर्थकांसाठी हाच मोठा दुःखाचा डोंगर आहे. लोक म्हणत होते की वाल्मिक कराडांचे कुठेतरी धिंड काढायचे, हत्तीवर बसून मिरवणूक काढायची आणि बाहेर आल्यानंतर वाल्मिक कराड कुठेतरी समर्थक खुश होणार होते. पण उच्च न्यायालयाने आता हा अर्ज फेटाळल्यामुळे नेमकं आता पुढचं काय होतं किंवा पुढे अजून अर्ज केल्यावर नेमकं
सुटका होते का? पुरावे कशाप्रकारे सिद्ध झालेत का? नेमकं काय होतं? आता हे बघणं महत्त्वाचं आहे. मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय? कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.